नमस्कार. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग ह्यातील 8वा श्लोक आज आपण पाहूया. मी श्लोक म्हणतो. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. आता याच्यात अनुस्वार आणि विसर्ग काय लक्ष द्यायचं आहे ते बघा. मयी बुद्धीन निवेशय, नचा उच्चार करायचा आहे, मयी बुद्धीन असा. निवसिष्यसि याच्यामध्ये षचा उच्चार झाला पाहिजे आणि पुढे आता ऊर्ध्वन, ऊ दीर्घ आहे म्हणून त्याचा उच्चार ऊर्ध्वन न असा उच्चार करायचा आहे. ऊर्ध्वन न संशय. आता आपण याचा अर्थ पाहूया. काय म्हणतायत भगवंत. माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थापन कर, मग तू माझ्यातच राहशील, यात मुळी संशय नाही. मयी मनः आधत्स्व, माझ्यात मन स्थिर कर आणि मयी एव बुद्धिं निवेशय, माझ्यातच बुद्धी गुंतव. आता ऊर्ध्वं मयी एव निवसिष्यसि न संशयः, त्यानंतर तुझी उन्नती होईल आणि तू माझ्यातच राहशील, यामध्ये काहीही संशय नाही. आता जर आपल्याला हे नीट समजून घ्यायचं असेल तर आपण पुन्हा नेहमीचंच उदाहरण पाहूया. क्रिकेटची आवड असते आपल्या सगळ्यांना. आपण IPL बघतो, वर्ल्ड कप बघतो आणि इतर अनेक मॅचेस क्रिकेटच्या चालू असतात, फुटबॉलच्या चालू असतात, इतरही अनेक गोष्टी छंद चालू असतात. समजा एखाद्याला खूप क्रिकेट आवडतो तर भगवंत म्हणजे कोण तर क्रिकेट, त्या मुलाचा. कशात त्याला आवड आहे, प्रेम आहे क्रिकेटवर. जो क्रिकेट खेळताना क्रिकेटमध्ये मन स्थिर केलं पाहिजे. मय्येव मन आधत्स्व, म्हणजे क्रिकेट इतका एकाग्र चित्ताने खेळला पाहिजे की समोरून येणारा बॉल कसा येतो आहे, मग आपण कशा प्रकारे 4 मारू शकतो, 6 मारू शकतो, तो वाईड तर जात नाही आहे ना, तो नो बॉल तर नाही आहे ना, म्हणजे आपल्याला परफेक्ट समोरचा बॉल कसा येईल आपल्या अंगावर याचा अंदाज आला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच मयी मन आधत्स्व, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि मयी बुद्धिं निवेशय, म्हणजे क्रिकेटमध्ये बुद्धी गुंतवली पाहिजे, म्हणजे क्रिकेटचा अभ्यास केला पाहिजे. आधीच्या सर्व क्रिकेटर्सने कशा पद्धतीने खेळ खेळलेली आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे, कुठल्या स्ट्रॅटेजीचा उपयोग करून खेळलेला आहे, अशा पद्धतीने क्रिकेटचा इतिहास काय आहे ह्याचीसुद्धा माहिती पाहिजे. म्हणजेच बुद्धीनी क्रिकेट खेळला पाहिजे तुम्ही. बरोबर आहे. अशा पद्धतीने क्रिकेटमध्ये मन स्थिर करून आणि क्रिकेटमध्ये बुद्धी लावून जर तुम्ही खेळलात तर काय होईल. आता ऊर्ध्वं मयी एव निवसिष्यसि न संशयः, त्यात तुझी उन्नती होईल. ऊर्ध्व जाणं, ऊर्ध्व म्हणजे उन्नती, म्हणजे तुम्हाला त्याच्यात प्रावीण्य मिळेल. यू विल बी मास्टर इन क्रिकेट, राईट. तर मग सोपी आहे की नाही मुलांना भगवद्गीता. अजिबात कठीण आहे. आपण आपल्या रोजच्या उदाहरणांवरनं ही भगवद्गीता समजावून घेऊ शकतो. इथे मय्येव, माझ्यात म्हणजे हा काही श्रीकृष्णाचा मीपणा नाही आहे. माझ्यात म्हणजे काय, ज्याच्यात तुला आवड असेल त्याच्यात मी आहे. बरोबर आहे. भगवंत सगळीकडे आहे. तो क्रिकेटमध्ये आहे, तो अभ्यासामध्ये आहे, तो इतर काही छंद असतील तुम्हाला, तो ट्रेकिंगमध्ये सुद्धा भगवंत आहे असं आपण म्हणू. कारण आपल्याला अतिशय प्रेम मिळतं, आवड आहे ट्रेकिंग करण्यात. एखाद्याला ट्रेक करायचं आहे, त्याने अतिशय बुद्धिचातुर्य वापरून वेगवेगळ्या वाटा शोधून काढल्या पाहिजे ट्रेकिंग करायच्या. त्याला बुद्धी पाहिजे आणि सातत्य पाहिजे. आणि ट्रेकिंग करताना तर मन किती एकाग्र लागतं तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच ही गीता आपल्याला रोजच्या जीवनात उत्तम प्रकारची शिकवण देते. म्हणून अशा प्रकारची गीता आणि अशा प्रकारचे श्लोक हे शिकणं आणि मुलांना समजावून सांगणं आणि मुलांनीही ते समजून घेऊन त्याच्याप्रमाणे आचरण करणं हे अतिशय आवश्यक आहे. आता हा श्लोक मी पुन्हा म्हणतो आणि थांबतो. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.